नागपूरचा यक्षगण काढते. काय करावं बाई. त्या दिवशी नागपूरला गेली महाराज, त्या दिवशी नागपूरला गेली. आपल्या काळात तसं होतं का मावशी? आमच्या काळात नव्हतं बाई, आमच्या काळात नव्हतं. आता रंगारंगाचं निघालं बाई, काय करते. आमच्या काळात नव्हतं तर आता रंगारंगाचं निघालं. त्या दिवशी नागपूरला गेली. नागपूरला ते पोरग रस्त्याने चालता चालता या बी कानात घालून होतं, या कानात घालून होतं. काय म्हणते रे परवा त्याले? आ बोललं ऐकायला येत नाही जी. काय म्हणते जी? हेटलं हेडफोन हेडफोन. हो 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 तेच म्हणलं ना रे मग मी. हा तेच म्हणलं ना. ऐकायला येत नाही बाबू जरासं. आता काय करते. या बी कानात घालून होतं, या कानात घालून होतं. रस्त्याने चाललं होतं ते पोट्ट. मी म्हणलं बाई त्या पोट्ट्यानं काय घातलं असं बाई. म्हणलं या कानात घालण्यापेक्षा या कानात घालण्यापेक्षा एक मागून घालून घ्यावं म्हणलं. काय तुमचा हेडफोन आहे रे दादा. आपण फॅशनच्या मागे वळालो. लक्षात ठेवा. अरे पंढरीची वारी करा रे माझ्या भावांनो. या मनुष्य देहामध्ये आलो तर भगवंताची भक्ती केली पाहिजे. हा मनुष्य देह आपल्याला वारंवार नाही. लक्षात ठेवा. अरे मी नाही म्हणत, माझे तुकोबाराय सांगतात जन्मा येऊन आपण काय केलं पाहिजे. लक्षात ठेवा. आपण त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. त्या पंढरपूरला जाऊन त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे. अरे त्या पंढरपूरला जा आणि त्या भगवंताच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्या आणि जीवाचा उद्धार करून घ्या दादा. अरे हा देह आपल्याला भेटला. लक्षात ठेवा. आपण भाग्यवान मंडळी आहे की आपल्याला हा मनुष्य देह भेटला. जसा की आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडतो ना, तशाने आपल्याला हा मनुष्य देह सापडला. मायबाप लक्षात ठेवा. या मनुष्य देहाचा उद्धार केला पाहिजे. अरे त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. त्या पंढरपूरची तुमच्याच्यानं वारी नसेल होत तर गाडीनं जा, गाडीची वारी करा. पण पंढरपूरला जा. आगळे वेगळे कोणते नाही तीर्थ केले तरी चालते, पण जन्माला आलं तर एक वेळा पंढरपूर करा आणि जीवाचा उद्धार करा. अरे जन्मा येऊन आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळतच नाही माहिती. आपण काय करतो. या मनुष्य देहाला 3.5 हाताचा भगवंतानी एवढा सुंदर देह दिला रे दादा. अरे देव दिला देह भजनी गोमटा महाराज कशासाठी दिला? भजन करण्यासाठी दिला दादा. अरे आपण काय करतो. या देहाला या व्यसनाने सजवतो, दारूनी सजवतो, गुटखा खातो, गांजा पितो. काय करून राहिलो आपण? लक्षात ठेवा. अरे हा देह कशासाठी सजवण्यासाठी दिला महाराज? अरे देव दिला देह भजनी गमोटा लोका करू फाटा भाविकेचा माई बाप. अरे हा मनुष्य देह आता भेटला पुन्हा भेटल याची गॅरंटी नाही माई बाप. कसं असते मी नाही म्हणत जन्म भेटते असं म्हणत नाही, पण कशासाठी जन्म भेटते नामदेव महाराज सांगून गेले. घेईन मी जन्म याच साठी देवा आणि तुझी चरण सेवा याच्यासाठी जन्म भेटते माई बाप. हा व्यसन करण्यासाठी जन्म भेटत नाही दादा. एकदा मनुष्य देह भेटला वारंवार तुला भेटणार नाही. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश. अरे माझे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सावध करून गेले दादा. इस जग में आके तूने क्या किया? तूने जीवन गमा दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गमा दिया. क्या किया जिसे पाना था उसको तो दिया. अरे जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया. अरे हा मनुष्य देह आपल्याला आता भेटला पुन्हा भेटण्याची गॅरंटी नाही बाई बाप. म्हणून पंढरीची वाट लय अवघड.
चालू चालू पायाला आले पुढं मायबाप. वाट आपल्याला चालताना अंतःकरण शुद्ध ठेवायचं असते. लक्षात ठेवा, काही काही जणांचं आपण कीर्तनाला जातो, आपण भारूड ऐकायला जातो, पण काही काही बायाचं घरी मन राहते. हो, शरीरानं भलाई इथे राहत असन पण अर्धमन घरी राहते. हो, घरी म्हणजे कसं माहिती आहे का, काय काय बाय विचार करत असन, बाई मी कीर्तन आले तर आली, कपाटामध्ये पैसे आहे विचारे, कपाटात पैसे आहे, कुलूप तर लावलं पण कुलूप लावलं का नाही बिचारे मी झटका मारून नाही पाहिला म्हणते. हो, त्या कुलपाने झटका मारून नाही पाहिला म्हणते. तिचं मन त्या झटक्यातच अटकू राहिलं. काय करता माझ्या मायानं? अरे आपण एक चित्त झालं पाहिजे. लक्षात ठेवा, ठाईची बैसुनी करा एक चित्त. माझे ज्ञानोबाराय सांगून गेले रे. काय ज्ञानोबारायची आपल्या कीर्ती होती मायबाप. हा वैष्णवाचा सोहळा काय सोहळा असते मायबाप. एक वेळा तुम्ही वारीला येऊन पहा, या जगात आनंद नाही एवढा आनंद त्या वारीला असतो मायबाप. लक्षात ठेवा, हा आनंद कुठे आहे? संताच्या दरबारात आहे मायबाप. एखाद्या दुकानात जा आणि 10 रुपयाचा आनंद विकत मागा, भेटते का? नाही. हा आनंद कुठं आहे? या धर्म मंडपात आहे. लक्षात ठेवा. म्हणून जन्माला आलं तर एक वेळा पंढरपूर करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक बस. आपल्याला तो आपला भगवंत करून घ्यायचा आहे, आपला तो एक देव करून घ्यावा आणि त्याने विना जीवा. मला या भरोड्यातून हेच सांगायचं, उशीर भरपूर होत चालला, पुन्हा आपल्याला 2 पात्र दाखवायचे आहे. म्हणून तुम्हाला हेच सांगायचं आहे, एका जनार्दनी पंढरीची वारी आणि चुकीला जन्म मरणाची फेरी मायबाप. आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे, पंढरीची वारी करायची आहे. हेच मला या भरोड्यातून तुम्हाला सांगायचं होतं. जास्त वेळ न घडता एक डाव गजर करू, लगेच दुसऱ्या भरोड्याला सुरुवात करू मायबाप. ज्ञानेश्वर भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ, 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 जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ. बाबाजी इकडून या ना. तुम्ही म्हणसाल आजपर्यंत तुम्ही बरेच साधू पाहिले, 2 पाहिले, 4 पाहिले, 5 पाहिले असेल, पण हे धड पिळी म्हणता येत नाही, धड 3.5 बी म्हणता येत नाही. असंच करते मावशी. साधूचं फार मोठं तप आहे मावशी. ते बाबा 6-6 महिने काही खात नाही, ते 12-12 महिने काही खात नाही. हे तर सोडूनच दे. हे 6-6 महिने संडासले जातात, ते 12-12 महिने जाते. जाता का बाबाजी? अनादी कालापासून चालून आलेली परंपरा. वसुदेव सुतम देवम कंस जानूर वर्धनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. आदिनाथ भगवान शंकरापासून चालून आलेली परंपरा. आदिनाथ गुरु सकळ सीतांचा मच्छिंद्र दयाचा, मुख्य
शिष्य मच्छिंद्र तयाचा ओ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा आदिनाथ गुरु सकाळ चिताचा आदिनाथ गुरु सकाळ चिताचा ओ मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा. तुम्ही माझा साधू आणले कुठं? बाबाची फार मोठी तपश्चर्या होती. आता जर बाबाच्या आज नाव लाय टाकले तर फुटाणे होते ना बाबाजी. आमच्यासारखे साधू गावामध्ये येतात आणि भविष्य सांगतात ना, हे साधू जर आता 3-4 तुमच्या गावात सोडले ना सगळ्याचं लग्न लावून देते. जाता ना बाबाजी. ज्याचे कंदील पेटायचे असन त्याचे कंदील पटवून देते, ज्याचे पेटलेले असन त्याचे इजून देते. देताना बाबाजी. अनादी कालापासून चालून आलेली परंपरा पार्वताईनं हट्ट केला, मला ज्ञान सांगा, मला ज्ञान सांगा. ज्ञान कुठेही सांगू नये. बरं बजारी हरिकथा हे नावळे पंढरीनाथ. पंढरीनाथाला आवडत नाही बाबा. निघाले भगवान शंकर आणि पार्वताई आणि एका कल्पवृक्षाखाली बसले आणि ज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्ञान सांगता सांगता पार्वताईला निद्रा येऊ लागली. ज्ञान कुठं जाऊ नये म्हणून भगवान शंकरांनी कशा जरूर बाबाजी तसे बोलत नाही. वाजवला आता शंकू आहे ना बाबाजी. मग ते ज्ञान सांगता सांगता पार्वताईला निद्रा येऊ लागली. ज्ञान कुठं जाऊ नये म्हणून भगवान पंढरीनाथाने काय केलं बाबा, भगवान शंकरांनी मच्छीच्या पोटी ज्ञान ग्रहण केलं. तिथून कोण जन्माला आले? मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथापासून गहिनीनाथापासून निवृत्ती. आज तुमच्या आमच्यापर्यंत जे ज्ञान पोचवण्याचं जर साधन असेल तर कोण? ज्ञानेश्वर महाराज. मिळविली मांदी आज आमच्यासारखे साधू आता येतात. आता हे जर साधू तुमच्या गावात सोडले, कमसे कम किती किलो भुगल्या जमा करतील? किती किलो? 1 क्विंटल करताना बाबाजी. अशा बाबाच्या पेट्या खडक वाजते म्हणा, कारण चार्जिंग फुल आहे ना. काय झालं बाबाजी? तुमची पेटी नाही वाजू राहिली. आमच्यासारखे साधू येतात आणि भविष्य सांगतात. आम्ही भविष्य सांगतो. सांगता ना बाबाजी. नाही सांगितलं तर टोल्या खाता का? साधू बनण्याकरिता 3 गोष्टीची गरज आहे. कम से कम बावडी पाहिजे ना बावडी. आपली आहे पण यायची. जिकडे कुत्र्याचं पिलू मागा लागला तर पैसा येत नाही. तुमचे भविष्य सांगतात. कुठे गेले ते? हे आमचं ओम 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 कुठे आहे? ओम कुठे आहे? या ओम भाऊजी या, 2 मिनिट तुम्ही या 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 या. जोरदार टाळी वाजव त्यासाठी. या लवकर. या इकडून. कायदा साधू पळेल ना आमचे. त्यानं सापडे तर म्हणजे पयाली तर सापडणार नाही. तसा एक तर नाला आहे तुमचा जवळ इकडला आहे का नाही बाबाजी? तुम्ही काही म्हणा. हा बाबाजी जेवले का? नाव काय तुमचं? हात दाखवा ना. सांगा. ते जर मग अशी बोलावलं असतं तर बरोबर हात दाखवला असता. दाखवा. नाव काय तुमचं? ओम. ओम. बाबाजी याचं नाव ओम आहे. काय आहे?
मी म्हणतो आणि ते म्हणते बघ सांगा नाही काही. त्याचं नाम होम आहे. करायचं आता गणपती होती तुमच्या हातानं मारुती हो म्हणा. घडीत वाटते हत्ती घ्या, घडीत वाटते घोडा घ्या, स्वप्न काही करू होऊ नाही राहिलं हो म्हणा. तुमचा स्वभाव घोडा आहे पण शेजारणीवर डोळा आहे हो म्हणा. हे मी नाही, ही तुमची रिक्षा सांगत आहे. 2 वेळा संडासी गेली, डबाही गेला नाही हो म्हणा. तुमच्या पायाखालची माती नेली, त्याची बावली केली, ते तुम्ही ओलांडली कापासून असं उरायलं. तुमच्या जीवाचं जर कल्याण करायचं असेल तर बाबाचा तपश्चर्या मावरली आहे ना बाबाजी, त्या गळाखाली तिथं तुमच्या नावाचा दिवा लावा लागतो. 5 किलोचा कितीचा 5 किलोचा. बाबाचं दर्शन घ्या, बसा खाली बसा खाली. मला सांगा आता आम्ही सांगितलेलं खरं आहे का? आज आमच्यासारख्या साधू गावात येतात सांगतात ना तुम्ही केलेला धर्म तो अधर्म ठरतो. कोणती गावाच्या बाहेर जाता, कोणी मास नेतात, कोणी मच्छी नेतात. बाबा तुम्ही केलेला पाप, तुम्ही केलेलं पुण्य ते तुमच्या डोक्यावर पाप चढते. बाबा मी न सांगितलेलं खरं आहे का? आज जर दाखवायचं असेल तर या शंभूशेष महाराजच्या दरबारामध्ये दाखवा. ते नक्की तुमच्या जीवनाचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढी ताकद बाबा याच्या दरबारामध्ये. पाहिजा बाबा या साधून मंत्र मारला वाटते तुमच्या इकडे, त्याची खूपची मोळा बाबा. बाबा बाबा ज्या दिशेनं पाहिजे त्या दिशेनं पाणी येत नाही. ज्याच्या पोरवर गेले बाबाच्या पायाचे बोर आटले, त्या पायानं आटले ना बाबाजी. आता बाबानं जराच फक्त पुढचीकडे पाहिलं तर पुढची मोडली. मग ते धर्म जाण्याकरता ज्ञानोबा जायचं तुम्ही ठिकाण आहे. आज तुम्ही आळंदीला गेले, दैवत कशाचं आहे? ज्ञानोबा रायाजवळ. आळंदी हे गाव दैवताचे नाव चालले भाऊ. हो भाऊ शेलेवाले कुठे चालले? नाही बाबांना मंत्र मारला तर बेकार काम होईल. आता तुम्ही मंडपात बसलेले आहे, बाबाची सगळी निरीक्षण त्याच्या इकडे आहे ना बाबाजी. बाबांना जर मंत्र मारला ना तर आताही सगळ्या बाया मुंग्या होता ना. तेच नाही आपली मराठी महिने पण तसे. पहिला श्रावण म्हणजे आषाढ मध्ये पालखी सोहळा निघतो ना. आषाढ तो आपण भगवान पंढरीनाथाच्या भेटीला जातो. भगवान पंढरीनाथाच्या डोक्यावर काय आहे? भगवान शंकराची पिंड आहे. तेच नाही श्रावण आषाढ संपला की श्रावण लागतो. श्रावण महिन्यात पहिला सण कोणता आहे? नागपंचमी. नाग कोणाच्या गळ्यातला आहे? आमच्या गोपाल महाराजानं आले पंढरपूरवरून. हे साधवाना म्हणते सांगा कुठून, त्याले त्या म्हणते गावाकडे पाठवून. सबन चढीवर चढच आहे ती. या म्हटलं आता हे तरी गरीब असतील, हे तर माझ्यावरची निघाली. आजपर्यंत लय साधू पाहिले मी बरेच गावात.
हा. रावच्या तिकडे हे तबारी आम्हाला तेच नाही बाबा. श्रावण महिन्यात नागपंचमी तो सण संपला. मग दुसरा सण कोणता आहे? बैल पोळा. बैल कोणाचं वाहन आहे? कोणाचं आहे बाबा वाहन? हा माझे वाहन आहे. बरोबर आहे, शंकराचं. तो सण संपला. तिथून चौथ्या दिवशी सण आहे महिला मंडळ हरतालिका म्हणता ना. काय करता तुम्ही? हा कोण आहे लक्ष्मीपूजन वालो? वा भिंगरे. हरतालिका काय करता तुम्ही? साड्या झाडाचा पाळणा मोडता, वाळूची पिंड बनवता, त्याच्यावर तुम्ही वाहता. तिथून दुसऱ्या दिवशी लहान मुलाचा सण आहे कोणता? गणपती बाप्पा. तिसऱ्या दिवशी महिला मंडळीचा सण आहे कोणता? गौरी आगमन. कोण माहित नाही का तुम्हाला? करत नसता का? मी सांगण्याकरिता आलो. तसं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मग त्याच्यात एक सती दुसरी पार्वती म्हणतात, एक गणेश आहे. तो सण संपला. मग लागतो नवरात्र उत्सव. बाबा नवरात्र उत्सवामध्ये आपण कुणाचं पूजन करतो? लक्ष्मी देवीचं पूजन करतो. 10व्या दिवशी रावणाचा वध झाला होता ना. रावणानं रामेश्वराची स्थापना केली. कोणाचा भक्त होता? रावण. भगवान शंकराचा. अय बाबू, जेव्हा रावण हे झाला होता, रावणानं सीताहरण केली होती, तेव्हा रावणानं कोणता ड्रेस घातला होता रे? हे पंजाबी म्हणते. ते बाबा ते सण संपला तिथून काजळते ते कुपाई येली का पूजाबाई देवा आपण बाबाचा ग्रंथ पाठ आहे. पाहिजे असेल तर भुलायचे गाणे मनाला घेऊन जा. आहे ना बाबाजी? मच्छिंद्राने बोध गोरक्षाची के मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला.